राज्यात विविध सरकारी विभागांमधील रिक्त पदांची भरती लवकरच करण्यात येणार असून यासाठी मेगा भरती जाहीर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. विविध शासकीय पदांच्या भरतीसंबंधीचा जुना आकृती संबंध आणि जुने नियुक्त नियमात यात आगामी 150 दिवसांच्या उद्दिष्ट कार्यक्रमाअंतर्गत सुधारणा करून या रिक्त पदांसाठी राज्य शासन मेगा भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात केली. आमदार भीमराव केराम यांनी मंत्रालयात आदिवासींच्या विविध विभागांमधील राखीव 50 बिगर आदिवासींनी बळकावले असल्याचे लक्षात आले असून सचिव कक्ष, अधिकारी सहाय्यक कक्ष, अधिकारी लिपिक, टंकलेखन, उच्च श्रेणी लघु टंकलेखन आदी पदांवर हे अधिकारी आणि कर्मचारी काम करत असल्याचं लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. याबाबत सविस्तर माहिती घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य वृत्तांत. राज्यात विविध सरकारी विभागांमधील रिक्त पदांची भरती लवकरच करण्यात येणार असून यासाठी मेगा भरती जाहीर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. त्या चर्चेत डॉक्टर नितीन राऊत, नाना पटोले, भास्कर जाधव, सुरेश धस यांनी हे उपप्रश्न उपस्थित करत सहभाग घेतला. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की जात वैधता प्रमाणपत्राशिवाय कोणालाही राखीव जागांवर सेवेत घेतलं जाणार नाही. या संदर्भात न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरलेलं आहे त्यांना त्यांची नियुक्ती रद्द न करता अधिसंख्य पदावर नियुक्त देण्यात आली आहे. मागील काळात शासनाने 75,000 पदभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 1 लाखापेक्षा जास्त पदांची भरती करण्यात आली. राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील 6,860 पदांवर जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेले कार्यरत आहेत. मात्र त्यांना 20 वर्षे किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधी झालेला आहे. अशा पदांबाबत शासनाने मानवतापूर्व दृष्टीने विचार करीत ही पदे अधिसंख्य केली. या पदांवर कार्यरत असलेल्यांना बढती मिळणार नाही, पण शासन त्यांना या पदावर कमीही करणार नाही. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही पदे उपयोगात होतील. सध्या बेरोजगारी ही देशापुढील सर्वात मोठी समस्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 वर्षात 3.5 कोटी नोकऱ्या देण्याचे नवे आश्वासन दिले आहे. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची नुकतीच एक बैठक पार पडली. त्यात सर्व क्षेत्रातील विशेषतः उत्पादन क्षेत्र, नोकऱ्यांची निर्मिती, रोजगारांच्या संधींचा विस्तार वगैरे योजनांना मंजुरी देण्यात आली. सरकार बरंच काही ठरवतं, पण त्या ठरवण्यावर ते ठाम राहिलं असतं तर गत काही वर्षांमध्ये देशाचा कायापालट झाला असता. जिकडे तिकडे मोदींच्या नावाचं उदो झालं असतं. 2024 मध्ये सत्तेवर आल्यानंतर मोदी यांनी दरवर्षी 2 कोटी रोजगार अथवा नोकऱ्या उपलब्ध करून देऊ असं म्हटलं होतं. 5 वर्षात 10 कोटी लोकांना रोजगार देण्याचा त्यांचा संकल्प होता. मोदी यांचा सध्या 3रा कार्यकाळ सुरू आहे. पहिल्या 2 कार्यकाळात किमान 10 कोटी लोकांना नोकऱ्या मिळायला हव्या होत्या. ते काही घडलं नाही आणि आता 3ऱ्या कार्यकाळात 1 वर्ष उलटल्यानंतरही 2 वर्षात 3.5 कोटी नोकऱ्या देण्याचा गाजर दाखवण्यात आला आहे. रोजगारकर्त्यांना उत्तेजन मिळावे म्हणून केंद्र सरकारने 1 लाख कोटी रुपयांची तरतूद असलेल्या रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली. या माध्यमातून आगामी 2 वर्षात 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण होतील असा अंदाज आहे. पण गत 10 वर्षात किती रोजगार दिला, आश्वासने पूर्ण केली यावर मोदी काहीच बोलत नाहीत. देशातील 180 कोटी जनता मोफत रेशनवर जगत आहे. आर्थिक तंगी, सावकारी, महागाई, बेरोजगारी यामुळे आत्महत्येचं प्रमाण देखील वाढत आहे. आणि मोदी सरकार GDP $4-5 ट्रिलियन अर्थव्यवस्था यावर गप्पा मारते. GDPचे आकडे आणि कोट्यवधी बेरोजगारीचे आकडे यांचा मेळ बसत नाही. सध्या देश इतिहासातील सर्वात भयंकर रोजगाराशी सामना करत आहे. नोटबंदीसारख्या निर्णयाने लाखो लोकांना नोकऱ्या गमावाव्या लागल्या. अग्निवीर सारख्या योजनांनी बेरोजगारी युवक आणि सैन्य दलाची थट्टा उडवली गेली. रेल्वे, बँक, LIC सार्वजनिक उपक्रमातून नोकऱ्यांची पिछाड सुरू झाली आहे. नागरी विमान क्षेत्रही कोसळले आहेत. किंगफिशर, जेट, गो एअर यांसारख्या विमान कंपन्या देखील बंद पडल्या की पाडल्या असा प्रश्न उपस्थित होतो. कृषी क्षेत्र हे सर्वात जास्त रोजगार देणारं क्षेत्र होतं. तिथेही आता सर्व काही बेभरोशात झालं आहे. शेती करायलाही तरुणाई तयार नाही. दुष्काळ, अवकाळी, शेतमालास हमीभाव नाही. यामुळे क्षेत्रावर कायम संकट राहिलेलं आहे. मोदी सरकारचा कल फुकट धान्य, बेकार भत्ता, लाडक्या बहिणींना मासिक भत्ता अशा फुकट गोष्टींकडे जास्त आहे. त्यामुळे हा वर्ग मोदींना देव मानेल व भाजपाचा गुलाम बनेल अशी एकूण योजना
आखली आहे असं म्हणलं जात आहे. 9 जुलै रोजी देशभरात 25 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपावर गेले होते. केंद्र सरकारच्या शेतकरी, किसान आणि राष्ट्रविरोधी धोरणांच्या विरोधात 10 केंद्रीय कर्मचारी संघटन आणि त्यांच्या सहकारी संस्थांनी हा भारत बंद पुकारला होता. बँकिंग, विमा, कोळसा खाणकाम, रस्ते बांधकाम आणि इतर अनेक क्षेत्रातील कर्मचारी या संपात सहभागी झाले असून यामुळे देशातील आवश्यक सेवा ठप्प झाल्या होत्या. महाराष्ट्रात राज्य शासनाने सर्व विभागांना 150 दिवसांचा उद्दिष्ट कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आकृतीबंध नियुक्ती करणे आदी उद्दिष्टे आहेत. या उद्दिष्टपूर्तीनंतर रिक्त नियम सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील भरती, 100% पदांची निश्चिती, माहिती समोर आल्यावर या रिक्त पदांसाठी राज्य शासन मेगा भरती करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगार आता यावर डोळे लावून बसले आहेत. या युवा पिढीच्या पदरात आता राज्य सरकार नोकरी टाकणार की नाराजी टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राजा लोकमत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.